अस्सी घाट कॉम्प्लेक्समध्ये आपण आता पायी जाणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण हा रविदास पार्क बघूया. ऑफिशियली हा घाट नंबर 1 आहे. त्या गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, इकडनं घाट नंबर 1 टू घाट नंबर 84 असे 84 घाट्स लाईनमध्ये त्या लोकांनी नाव दिलेलं आहे. आणि मग त्यावेळी म्हणून 84 घाट आणि तिकडे इकडे या लोकांनी बोर्ड पण लावलेत. हे ऑफिशियल बोर्ड्स आहेत. आणि हा रविदास घाट आहे. इथे पार्क आहे एक, रविदास स्मारक, हे तुम्हाला इथून दिसेल. आणि या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे दोन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. एक तर हा घाट आहे आणि इथून पुढे सगळे घाट असेच आहेत, पायऱ्या वगैरे. इथून तुम्हाला क्रूज बोट्सचं स्टार्टिंग पॉइंट आहे, हे क्रूज बोट्स. आणि इथे 4 क्रूज बोट्स आहेत. ते 2 जे तुम्हाला दिसत आहेत ते आपण बघूया आपण. आणि त्यानंतर हे 2 मोठे आणि 2 छोटे, अलकनंदा, भगीरथी आणि ते माणेकशा आहे आणि ते आहे विवेकानंदा. हे असे 4 क्रूज बोट्स आहेत. ही क्रूज बोट मी पहिल्यांदा पाहतोय, गंगोत्री. आणि ही मला एक ही अल्ट्रा लक्झरी क्रूज बोट आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आहे मला वाटतं रेस्टॉरंट वर खाली आणि ह्याच्यामध्ये राहायचे रूम्स पण आहेत. ह्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती काढायला लागेल. ही बोट मी जसं सांगितलं मी पहिल्यांदा बघतोय. आणि इथे पुढे हा रविदास घाट, हे रविदास घाटच्या बाजूला 2 बाजूला रस्ते आहेत. एक इकडचा रस्ता आहे आणि इकडचा रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण आलेलो आहोत. तिथे पण एक पार्किंगची जागा आहे जी मी तुम्हाला दाखवतो. पण इथे एक गोष्ट जी तुम्हाला ऐतिहासिक बघायची आहे वाराणसी रिलेटेड. वाराणसीचे 3 नावं आहेत. एक वाराणसी आहे, एक काशी आहे आणि एक आहे बनारस. ह्याच्यामध्ये हे वाराणसी जे नाव आहे हे 2 शब्दांनी बनवलेलं आहे, वरुणा आणि अस्सी. ह्या 2 नद्या आहेत. त्यातली वरुणा नदी ही इथे येऊन गंगामध्ये मिळते. आणि जे 84th घाट आहे तो नमो घाट आहे. त्याच्यानंतर एक आदिकेशव घाट आहे जो नंबरमध्ये येत नाही. आणि आदिकेशव घाटमध्ये वरुणा नदी जाऊन मिळते. सॉरी, मी थोडंसं मिक्सअप केलं ह्याच्यामध्ये. सॉरी, मी थोडंसं मिक्सअप केलं. ही अस्सी नदी आहे. हे बघा, ही त्यांनी नदी आता इकडे जॉईन होते. ह्या नदीची साफसफाई खूप जोरात चाललेली आहे. हे त्याचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. छोटीशी नदी आहे. ते आता ते लोक त्याला बरोबर करतील. आणि हे जी अस्सी नदी आहे, या नदीवरतीच या घाटाचं नाव अस्सी घाट पडलेलं आहे. आणि अस्सी घाटाचा अर्थ आहे, अस्सी म्हणजे तलवार. तर दुर्गा मानी इकडे 2 असुरांचा वध केलेला मोठ्या लढाईनंतर. आणि वध केल्यानंतर तिने आपली तलवार जी आहे ती जमिनीत घुसवलेली आणि त्याच्यामध्ये जमीन फाटली आणि त्याच्यामधून पाणी निघालं. ती आहे अस्सी नदी जी आपल्या मागे आहे. आणि ती हे रविदास घाटाच्या मागच्या बाजूला आहे. आणि तिथून जे आहे ही नदी त्या बाजूला वरुणा नदी येते. आणि वरुणा आणि अस्सी नदीच्या कॉम्बिनेशनचं नाव आहे वाराणसी. ही आहे ती क्रूज बोट. खूप इम्प्रेसिव्ह आहे. आणि ह्याचं कुठून ट्रॅव्हलिंग करते काही आयडिया नाही आहे. पण ही आपण म्हणतो ना एक अल्ट्रा लक्झरियस क्रूज बोट आहे. हा पार्क संध्याकाळी उघडतो, जेव्हा तिकडे पार्कच्या त्या बाजूला पार्किंग जागा आहे, ऑफिशियल पार्किंग जागा. तुम्ही तिथून जे आहे इकडनं उतरून या क्रूज बोट्समध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. ती आहे भागीरथी, छोटी बोट आहे. आणि ही अलकनंदा. ह्याचं बुकिंग 100% ऑनलाईन असतं. आणि जे लास्ट मी चेक केलेलं तर 2-2, 3-3 महिन्याचे बुकिंग जे आहे ॲडव्हान्समध्ये कम्प्लीट झालेलं. आणि बाकीच्या ज्या 2 मोठ्या बोटी आहेत त्या पुढे आहेत, माणेकशा आणि विवेकानंद. या घाटावरती फक्त हे क्रूज बोटचंच टर्मिनल आहे. आणि मोस्टली इकडे क्रूज बोटीच्याच रिलेटेड सगळं ॲक्टिव्हिटीज होते. तरी पण लोक काही या ठिकाणी येतात घाट बघण्याकरता. बट मेन इकडचं अट्रॅक्शन क्रूज बोट आहे. इकडे थोडी बहुत पूजा वगैरे सगळं पण होते. आणि जेव्हा आता दिवाळीच्या नंतर इमिजिएटली छठ पूजा चालू होणार आहे, तर ही पूर्ण जागा त्याच्याकरता तयारी केलेली. हे पहा, इकडे एक आहे ना कोणाची तरी पूजा अर्चना चाललेली आहे. इथून तुम्हाला बोटी पण मिळतील. जसं ही एक बोट उभी आहे इकडे.
स्टार्टिंगला ते लोक 2, 2,500-3,000 रुपये असे मागतात. तुम्ही बार्गेनिंग करू शकतात. कमीत कमी मी बघितलंय 1,000 पर्यंत किंवा 1,500 पर्यंत ते लोक चार्ज करतात. हा पार्कच्या बाजूचा दुसरा रस्ता आहे आणि इथे जे आहे छोटीशी जागा आहे जिकडे तुम्ही पार्किंग करू शकता. मी पण माझी कार इकडेच पार्क केलेली आहे आणि संध्याकाळच्या टायमाला इकडे पोलीस लोक बॅरिकेड लावायचे. आता हा बॅरिकेड आहे की नाही माहिती नाही, पण जर हा बॅरिकेड लावला असेल तर तुम्हाला इथे आत येऊ मिळणार नाही. आणि इथे जे आहे एक छोटीशी अजून एक पार्किंग जागा आहे आणि इथे काही हॉटेल्स आहेत. यामधले हे 2 हॉटेल एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत कारण ते बिलकुल गंगा किनारे आहेत आणि इथे जास्त गर्दी नाहीये. तर तुम्हाला जर हे हॉटेल आवडलं असेल आणि तुम्हाला गंगा किनारी राहायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन ट्राय करू शकतात. हे 2 हॉटेल तुम्हाला गुगल मॅपमध्ये दिसेल आणि त्याच्या बाजूला एक योगा मंदिर पण आहे. ते एक थोडंसं ओके टाईप आहे. हे सगळे जे आता बांबू वगैरे लावतायत आणि ही फेन्सिंग करणार आहेत, हे सगळं आता छठ पूजेची तयारी चाललेली आहे. पाण्याचं स्तर इथपर्यंत येतं आणि हा पूर्ण एरिया पाण्याने भरून जातो. आता पाणी भरपूर मागे गेलेलं आहे. आता ह्या जागेची आता साफसफाई चालू होणार. हा जो बुलडोजर उभा आहे JCB, हा जो आहे या जागेला फुल प्लेन करून टाकणार आता आणि मग ह्याची छठ पूजाची तयारी चालू होणार. हे आहेत हे 2 हॉटेल एकदम चांगले. हा, इथे एक गोष्ट लक्ष घालण्यासारखी आहे. जे ग्राउंड फ्लोअरचे रूम्स आहेत ते इकडे तुम्हाला स्वस्त मिळतात कारण गंगा रिव्हर व्ह्यू असं त्याचं ते अट्रॅक्शन असतं. आणि हे आहे ते योगा मंदिर. मी अजूनपर्यंत कधी गेलो नाही आतमध्ये, पण इथे जर तुम्ही हॉटेल घेतलं तर तुम्हाला इथपर्यंत गाडी घेऊन पार्किंग करायला तुम्हाला सोय होऊ शकते. आणि ह्या सगळ्या बोटी इकडे उभ्या आहेत. हे स्वामी विवेकानंद क्रूज बोट आहे आणि जसं तुम्ही बघाल इकडे हे सगळी माती आता आलेली आहे. ही माती सगळी क्लिअर होईल आणि हे लोक इकडे एक सपाट रस्ता तयार करतील आणि या रस्त्याने तुम्ही अस्सी घाटच्या डायरेक्शन मध्ये जाऊ शकतात. हे इथे आता भरपूर तयारी चाललेली आहे. ही माती वगैरे सगळी काढून इकडे आता एक फ्लॅट टाईपची जागा ते लोक बनवत आहेत आणि हे आता छठ पूजाची तयारी जसं मी सांगितलं ते चाललेली आहे गव्हर्नमेंटच्या साईडने. इथे एक मंदिर आहे आणि नेहमी मी इकडे बघतो इकडे एक आखाडा आहे. हे इकडे असं ओपन एअरमध्ये ना हे लोक इकडे कसरती वगैरे सगळी करत असतात, योगा आणि कसरती, आणि ते त्यांचं व्यायामशाळेचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि सकाळी सकाळी इकडे भरपूर असे आखाडे आहेत की जिकडे रेसलिंग आणि बॉडी बिल्डिंग वगैरे सगळं हे चालतं. इवन लास्टला ते जे आदिकेशव घाट आहे तिकडे पण एक छोटासा आखाडा आहे. तर तुम्ही असं हे करू शकता, अनुमान लावू शकता की इथे प्रत्येक गावागावामध्ये एक आखाडा नक्की असतो आणि तिथे जे आहे फिजिकल फिटनेस यावरती जे आहे भरपूर या गोष्टीवरती भरपूर जोर दिला जातो. हे आता आपण अस्सी घाटच्या जवळ पोहोचणार आहोत आणि इथे आता सिच्युएशन एवढी चांगली नाही आहे कारण आता जस्ट ऑक्टोबर महिन्याचं आपण मधोमध आहोत दिवाळीच्या टायमाला. आणि इथे जे आहे छठ पूजाच्या अगोदर आणि छठ पूजा, तुलसी पूजा आणि देव दीपावली ह्या 3 गोष्टींच्या अगोदर इकडे आता साफसफाईचं अभियान चालू होणार आणि भरपूर एकदम जोराचोरावरती हे गव्हर्नमेंट इकडे तयारी करते कारण हे 3 मोठे सण इकडे असतात. आणि देवदीपावलीच्या टायमाला तर इकडे चालायला पण जागा नसते, एवढी गर्दी होते. आता हे सगळं पाणी जे वर आलेलं आहे आणि त्याचबरोबर जी माती आलेली आता बघा तुम्ही इकडे पाहू शकतात फर्स्ट फेज क्लिअर झालेला आहे. इथे हा पूर्ण एरिया त्या लोकांनी साफ केलेला आहे आणि माती जी येते इकडे त्याला काढण्याचं फक्त एकच तरीका आहे, त्याला पाण्याच्या फवाऱ्याने काढायचं करतात ते लोक. तर असे टीम्स तयार होतात, ते लोक पाणी इकडे क्लिअर करत असतात. हे आता आपण अस्सी घाटला पोहोचलेलो आहे आणि इथे जे आहे 2 स्टेज तुम्हाला दिसतील. हा एक स्टेज आहे आणि दुसरा स्टेज इकडे आहे. हा एक हवन कुंड आहे. तर इकडे कोणाला पण पूजापाठ वगैरे करायचं असेल तर इकडे करतात ते लोक. इथे आता काही पंडित लोक आलेत, हे सगळे स्टुडंट्स दिसत आहेत मला. तर ह्यांचा आता इकडे ट्रेनिंगचा पार्ट असणार आणि तिथे जो स्टेज आहे तिकडे सकाळी सकाळी आणि संध्याकाळी पण कल्चरल प्रोग्राम होत असतात.
सध्या पाणी वर चढल्या कारणाने इकडे गंगा आरती इकडे होते या प्लॅटफॉर्म्सवरती, नाहीतर गंगा आरती करण्याची मेन जागा खाली आहे. हे आता तुम्ही बघू शकतात, मी जे सांगत होतो तुम्हाला, पाण्याचा फवारा जो वारतात तो असा असतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला तरीका नाहीये हे साफ करण्याकरता. आता ही पूर्ण माती इकडे जी भरलेली आहे ती लोक हे आता साफ करतील आणि त्याच्यानंतर गंगा आरती खालीच होईल. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 5 महिने इथे जे आहे पाणी पूर्ण भरलेलं असतं. या 5 महिन्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या टायमाला तुम्ही गंगा आरती वगैरे सगळं मोठ्या प्रमाणात इकडे बघू शकता. आता हे जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो, इकडे जे हवन कुंड आहे आणि इकडे पूजा चाललेली आहे. एक गंगा आरती इकडे होते आणि गंगा आरती संध्याकाळी पण होते, सकाळी पण होते, सकाळी पहाटे सूर्योदयाच्या अगोदर. आणि दुसरी गंगा आरती या बाजूला होते. माझी जी आवडती आरती आहे ती इकडे जी पहिली गंगा आरती आहे ती थोडीशी चांगली असते. आणि मला असं वाटतं, हे माझं ओपिनियन आहे, दशाश्वमेध घाटमध्ये जी गंगा आरती होती त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट आरती अस्सी घाटमध्ये होते, ते मागच्या ठिकाणी. आणि इकडे दुसरी गंगा आरती होते. कधी कधी पाण्याचं स्तर इथपर्यंत पण पोचतो वर, तर त्यावेळी गंगा आरतीची जागा बसण्याकरता थोडंसं त्रासदायक होतो. आणि बसण्याची जागा फक्त एवढीच असते या पायऱ्यांवरती. म्हणून मी रेकमेंड केलेलं की जे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आहेत या महिन्यांमध्ये तुम्ही प्लॅन बनवू नका वाराणसी बघायचा, कारण पाण्याची लेवल फुल जागा भरलेली असते. इथे एक जुनं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे. इकडे भरपूर शिवलिंग्स आहेत आणि लोक इकडे खूप पूजा करत असतात. ही जागा तुम्ही मिस करू नका. इकडे समोर एक रेस्टॉरंट आहे, पिझेरिया वाक्टिका, आणि इथे जे आहे भरपूर लोकांची गर्दी होते संध्याकाळी गंगा आरतीच्या अगोदर. ही अस्सी घाटाची मेन देऊळ आहे. इकडे देवळात लोक जातात. आणि ह्याच्या पुढे काही अशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो फटाफट. पहिली गोष्ट म्हणजे इकडे जे घाटं आहेत ह्या घाटांची नावं इकडे दिलेली आहेत. तसं तुम्ही बघू शकता, रविदास घाट नंबर 1 वरती आहे आणि नंबर 2 अस्सी घाट आहे. आणि तसं रांगेने त्या लोकांनी घाटांची नावं दिली आहेत आणि नंबरिंग पण केलेलं आहे. आणि प्रत्येक घाटाचं काय वैशिष्ट्य आहे ते त्यांनी थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि घाट नंबर 84 जो नमो घाट आहे तो ह्या सिरीजमध्ये लास्ट घाट आहे. हे बघा, 55, 57, 59 पंचगंगा घाट, दुर्गा घाट, आणि मग लास्टला ही. अच्छा, आता थोडंसं नंबरिंग मध्ये गडबड आहे. याच्यामध्ये आदिकेशव घाट पण आहे, ते थोडंसं आता मला चेक करायला लागेल. आणि इथे जसं मी एक्सप्लेन करत होतो, इथे एक लायब्ररी आहे. आणि इथे मी जसं एक्सप्लेन करत होतो, आता बघा या ठिकाणी हे पाणी आल्या कारणाने आता थोडंसं पाणी इकडे क्लिअर झालेलं आहे. पण एक 3 आठवड्या अगोदर जर तुम्ही आला असाल, मी आलो असतो इकडे, तर हे सगळं पाण्याने भरलेली होती जागा. आणि मग इथून जे आहे पुढे जायला थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण ही माती जी आहे ना ही खूप चिकट असते आणि ही खूप स्लिपरी असते. आता ह्या ज्या बोटी लाईन पाहिल्यात ना, आता लोक जे बोटीमध्ये जात आहेत, ही बोट आता जशी तिकडे एक बोट चाललेली, ही बोट जे आहे ही तुम्हाला दशाश्वमेध घाट आणि नमो घाटला घेऊन जाईल. तर अस्सी घाटचा हा दुसरा एक फायदा असतो, इकडून तुम्हाला बोटीने जायला तुम्हाला मिळू शकतं. हा पूर्ण अस्सी घाट कॉम्प्लेक्स आहे, पण हा घाट त्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या घाटाच्या नावाने केलेला आहे. जसं आता हा गंगा महल घाट आहे, हा इकडे रीवा कोठी घाट आहे. ही एक कोठी आहे जी रीवा म्हणजे मध्य प्रदेश एक हे आहे, जागा आहे. आणि पुढे जे आहे तुलसी घाट आहे. तुलसी घाटमध्ये रामचरित्रमानस स्वामी तुलसीदासनी इथे लिहिलेलं असं मानलं जातं. आणि मग आता ह्या ठिकाणी त्या लोकांनी ही एवढी माती आता क्लिअर केलेली आहे, त्यामुळे आता इथून तुम्ही पायी जे आहे तुलसी घाटपर्यंत जाऊ शकतात. नाही तर अगोदर जेव्हा इथपर्यंत पाणी भरलेलं तेव्हा इथे पोचायला मुश्किल होतं, मग तुम्हाला मागून रस्ता होता जायला. आपण तो मागचा रस्ता पण बघूया.
हा गिटार वाजवणारा म्युझिशियन आहे, हा इकडे प्रॅक्टिस करायला आलेला आहे. इकडे अशी भरपूर लोक जे आहेत आपल्या कला, आता इकडनं वरून पण रस्ता आहे, पण आपण इथून थोडंसं क्रॉस करूया. आता हे असं जसं मी तुम्हाला सांगत होतो, पाणी वरपर्यंत आलेलं आहे. आता खाली पण भरपूर जागा आहे. आता सगळी माती वर आलेली आहे. जवळजवळ 1 महिन्याची मेहनत आहे गव्हर्नमेंटची, ते इकडची जागा पूर्ण. हे आता आपण अस्सी घाट वरून वर चढून आलेलो आहे, रवी याच्या तुलसी घाटवरती. आणि ते वर चढताच तुम्हाला इकडे छोटे छोटे देवळं मिळतील. आणि इथे समोर एक आखाडा आहे. तुम्हाला इकडे आतमध्ये बघण्याकरता परमिशन घ्यायला लागेल. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी इकडे अलाउड नाही. हे बघा, हे आखाड्याचं नोटीस बोर्ड आहे. इथे आतमध्ये ना कसरत वगैरे करण्याकरता व्हिडिओग्राफी इकडे अलाउड नाही, म्हणून मी आत जाणार नाहीये. आणि अशा छोट्या छोट्या गल्या पण आहेत मागे. तुम्हाला जर बनारसच्या गल्ल्यांचं मजा घ्यायचा असेल तर तुम्ही इथे घेऊ शकतात. आणि इथे पुढे मी माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये कव्हर केलेलं आहे. इकडे जे आहे 56 विनायक मंदिर आहेत, 56 विनायक. हे सगळे मंदिर वाराणसीमध्ये आहेत. आणि ह्याचे मी भरपूर व्हिडिओज बनवलेत. मला सगळे 56 कव्हर झाले नाही आहेत. आणि 56 मधलं एक गणपती मंदिर इथे आहे. हे आहे अर्कविनायक. आता जिथे तुम्हाला अशा टाईपचं नेमप्लेट भेटेल, हे ऑफिशियली गव्हर्नमेंटनी बनवलेली जागा आहे विथ नेमप्लेट. आणि इकडे 2 देवळं आहेत. इथे एक समोर आहे देऊळ, आणि इकडे डावीकडे एक देऊळ आहे. जे डावीकडे देऊळ आहे ते अर्कविनायकचं मंदिर आहे. आणि इथून तुम्ही खाली पण उतरू शकतात घाटाकडे. आता इकडे काही पंडितजी बसलेत, त्यामुळे मी पुढे जाणार नाहीये. कारण इथे जे आहे थोडंसं ते लोक सेन्सिटिव्ह असतात फोटोग्राफी. अरे की तुम्ही मोबाईलनी फोटोग्राफी करू शकतात बऱ्याच ठिकाणी, बट प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडून परमिशन घ्यावी लागते. आणि हे इथे तुम्हाला एक मस्त व्ह्यू पॉइंट दिसेल. इथून तुम्हाला तो 80 घाट आहे. आणि हा पुढे हा भदोनी घाटचा पाण्याचा टावर आहे. आणि ह्या बोटी, हा आता पूर्ण रस्ता बंद झालेला आहे. आता या रस्त्यावरती घाट वॉक होते. पुढे इथे अजून देवळं आहेत, ते मी तुम्हाला पटकन दाखवतो. आणि मग 80 महादेव मंदिर पण आहे. आणि ते जे घाटाचं पुढची बाजू आहे ते तुम्हाला मी कव्हर करतो. हे आहे आत्मवीरेश्वर शिवलिंग. आणि इथे दुसरं एक शिवलिंग कॉम्प्लेक्स आहे. आणि हे जे आहे केदारेश्वर खंडमध्ये लोलार कुंड, हे जी एंट्री इथून आहे. महिषासूर मर्दिनी, तिचं मंदिर इकडे आहे. आणि इथे समोर एक कुंड आहे, लोलार कुंड. हा खूप प्राचीन कुंड आहे. आणि इथे दुसरे काही मार्किंग्स जे तुम्हाला मी दाखवतो. हा जाण्याचा रस्ता इकडे एक शिव मंदिर आहे. हे पण खूप प्राचीन मंदिर आहे. आणि तो लोलार कुंडला जायचा रस्ता या दरवाजामधून आहे. तो दरवाजा नेहमी लॉक असतो. आणि हे या मंदिराचं नाव आहे. तुम्हाला मी लांबून कुंड दाखवतो. आणि इथे जिकडे जिकडे गव्हर्नमेंटनी मार्किंग केलेली आहे, जसं हे आहे, हे सूर्याचं चिन्ह आहे. सो ही आदित्य यात्रा आहे. आणि जिकडे जिकडे आदित्यचे मंदिर आहेत तिथे हे निशाणी बनवलेली आहे. आणि हा तो कुंड आहे. हा इकडे जे देऊळ असतं ते देऊळाचे जे अधिकारी असतात ते लोक इथे तुम्हाला
जायला परवानगी देतील. आता इथून आपण सरळ अस्सी घाटच्या मागच्या बाजूला जाऊया, तिकडे ते अस्सी महादेव मंदिर आहे. जर तुम्ही अस्सी घाटमध्ये फिरत असाल आणि जर तुमच्याकडे टाइम असेल तर ही जागा तुम्ही मिस नाही करायची. राणी लक्ष्मीबाई जन्मस्थळी, इकडे अस्सी घाटचा बोर्ड आहे. आणि इथे अजून एक बोर्ड आहे, हे आपण ऑलरेडी बघितले, अर्कविनायक. आणि ह्याच्या पुढचा रस्ता जो आहे हा राणी लक्ष्मीबाई जन्मस्थळीला जातो. आता इथे थोडंसं तुम्हाला चेक करायला लागेल, कारण इकडे तुमच्याजवळ जर लोकल गाईड असेल तर तुम्ही आरामात जाऊ शकतात, तर तुम्हाला बरोबर एक्झॅक्टली त्या जागेपर्यंत घेऊन जाईल. पण जर नाही तर तुम्हाला थोडंसं विचारून जायला लागेल. हे आता आपण थोड्या वेळापूर्वी जे बघितलं लोलारकुंड आदित्य मंदिर जे आहे, आणि इथून पुढे जे आहे ते राणी लक्ष्मीबाई जन्मस्थळी, आणि जवळजवळ ह्या शाळेच्या मागच्या बाजूला आहे. इथून थोडंसं तुम्हाला चालायला लागणार आहे. आणि तुम्ही जर गाडी घेऊन येतात तर इकडे एक छोटीशी पार्किंग आहे. आज शाळेला सुट्टी आहे म्हणून इकडे तुम्हाला पार्किंग अलाउड आहे. नाहीतर जेव्हा शाळा असते त्यावेळी इथं गेट उघडा असतो आणि इथे तुम्हाला जायला ते लोक परवानगी देत नाहीत. आणि इथून तुम्हाला मग पायी जायला लागेल, कारण इथलं आतलं जेवढा एरिया आहे हा तुम्हाला पायी म्हणजे चालतच जायला लागणार आहे. हा पुढून हे असा इकडे एक गेट येतो. आणि मग गेट वरून इकडे राईट टर्न घेताच ते मंदिर समोर येतं, सॉरी ती जन्मस्थळी तुम्हाला समोर येते. आता हे जे तुम्हाला मंदिरची जी शिखर दिसतंय ते तुमचं अस्सी घाटाचं ते देऊळ आहे. तर अस्सी घाट जस्ट इकडनं जवळच आणि जस्ट मागेच आहे तो. तिथे मागे जो मेन गेट वरती बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड सोडून रस्त्यामध्ये कुठेही या जागाची मार्किंग नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा पण मी जेव्हा आलेलो तेव्हा मला भरपूर शोधायला लागलेलं, आणि तुम्ही जास्त कोणाला विचारू पण शकत नाही, कारण तुमची लँग्वेज त्यांची लँग्वेज थोडीशी कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकते. तर हा व्हिडिओ तुम्ही ह्याच्याकरताच बघा की तुम्हाला एक्झॅक्टली कसं पोचता येईल. आणि तो तुमचा अस्सी घाटला जायचा रस्ता आहे खाली, आणि ती गंगा महल तिकडे आहे, आणि तिथून हे बघा हे गंगा महल, आणि तिथून हे तुमची जन्मस्थळी आहे. इथे पण बघा तुम्ही काहीही मार्किंग नाहीये. तर पहिला तुम्हाला जो बोर्ड दिसतो तो हा दिसतो उद्घाटनाचा, आणि नंतर ही तुमची ही जन्मस्थळी आहे. मी एक ह्या जागेचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. इथे तिच्या जीवनाचं सगळं त्या लोकांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि जे जी कविता लिहिलेली आहे सुभद्रिका, सॉरी मी हे नाव जरा चेक करतो. तिची ही कविता आहे पूर्ण, आणि ही तिची लाईफ स्टोरी आहे. हा जो तिने फोटो बनवले हे बनारसमध्ये ती लहान पोरगी जेव्हा होती तेव्हाचा आहे. ही तिची पूर्ण हिस्ट्री आहे. आणि हे बघा आता कोणीतरी नेम प्लेट इकडे तयार करतंय, काशी की कन्या, झांसी की राणी. एकदम पीसफुल अशी ही जागा आहे, हिस्ट्री. आणि त्यावेळेचा जो काळ होता तो काळच असा होता की जेव्हा जे ईस्ट इंडिया कंपनीची जी लोक होते बघा, ईस्ट इंडिया कंपनी ना ब्रिटिश नव्हते. ईस्ट इंडिया कंपनी सगळ्या कंट्रीजचे जे मर्सिनरीज आपण म्हणतो, मर्सिनरी म्हणजे भाडेकरूचे सैनिक, ते होते. आणि ईस्ट इंडिया कंपनी ही एक कंपनी होती. त्या कंपनीला इंडियामध्ये प्रॉफिट मिळवायचं होतं, तर ती प्रॉफिटच्याच दृष्टिकोनाने इथे आलेली. आणि भारतच्या लोकांनी भरपूर संघर्ष केलेला आहे त्यांच्याबरोबर. असं नाही की ते लोक सरळ आले आणि इंडियामध्ये घुसले. त्या लोकांना जवळजवळ 200-300 वर्ष लागली आतमध्ये यायला. पण
1857च्या लढाईनंतर जवळजवळ 100 वर्षाच्या आत त्या लोकांना भारत सोडावं लागलं. हे आहे गंगा महल. आणि परत आपण हे मागच्या जागेवरती चालतोय, कारण आता लास्ट आपल्याला ते अस्सी महादेव मंदिर बघायचं आहे. ही गली मी तुम्हाला ह्याच्याकरताच दाखवते, कारण या गल्लीवरून तुम्हाला दोन्ही गोष्टी कव्हर होतील. ते जे अस्सी घाटचं जे देऊळ मी तुम्हाला दाखवलं ते कव्हर होईल. त्याच्यानंतर ही मागची बाजू आहे, जे मेन मंदिर आहे, तुम्हाला जे बाहेरून ज्या शिड्या दिसल्यात, आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला इथे दिसेल मंदिर. ही त्याची मागची बाजू आहे आणि त्या शिड्या तिकडे आहेत, म्हणजे तुम्ही इथून पण चढून येऊ शकतात. हे ते प्राचीन मंदिर आहे. हे इथून आपण क्रॉस झालेलो. ते पिंपळाचं झाड होतं आणि इकडे त्या पायऱ्या होत्या. आणि इथून तुम्ही हे बघा, हे वर आहे पंचरत्न मंदिर. आणि इथून जो रस्ता आत जातो तो जर तुम्ही सरळ रस्ता घेतलात, तुम्हालाकडे ते दोन चॉईस आहेत. तुम्ही तिकडनं बाहेरून पण जाऊ शकतात ते अर्कविनायक मंदिराकडे, आणि तुम्ही इथून पण जाऊ शकतात. इथून जे आहे राईट साईडला राणी लक्ष्मीबाई जन्मस्थळी आहे आणि लेफ्ट साईडला हे. तुम्ही जर अस्सी घाटला येणार असाल बाहेरून, तर तुम्ही कदाचित याच रस्त्याने याल. ई रिक्षा, ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, आणि हा रस्ता दशाश्वमेध घाटवरून येतो आणि हा इथे पुढे लंका नावाच्या जागेवरती निघून जातो. इथे भरपूर हॉटेल आहेत. इकडे एक मस्त रेस्टॉरंट आहे इतिहास, आणि हे सगळे इकडे रेस्टॉरंट्स आणि गेस्ट हाऊस आहेत. आणि हा इथून तुम्हाला अस्सी घाटचा रस्ता चालू होईल. आता इथे जे आहे संध्याकाळच्या टायमाला ऑटो रिक्षाज आणि गाड्या अलाउड नसतात, पण दिवसाच्या टायमाला, आता जसं या टायमाला, इकडे तुम्ही आपली कार पण घेऊन येऊ शकतात. इथे एक हॉटेल पण आहे रस्त्यावरती. असेच बरेच सारे इकडे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत, कॅफेज आहेत, आणि प्लस संध्याकाळी या रोडवरती मस्तपैकी एक खाऊ गल्ली टाईप तयार होते. हे सगळे इकडे स्टॉल्स ओपन होतात संध्याकाळच्या वेळी. आणि संध्याकाळी आरतीचा टाइम जवळजवळ 7-7:30च्या आसपास चालू होते. कधी कधी 6:30ला पण चालू होऊ शकते. दिवसात म्हणजे कुठला त्या वर्षाचा कुठला दिवस आहे त्याप्रमाणे. आणि मग इथे जी आहे भरपूर गर्दी होते. आता हे सकाळी सकाळी फक्त दुधाचे स्टॉल वगैरे सगळे उघडले असतात. हे इकडे कार्की रेस्टॉरंट आहे, त्याच्या मागे पण एक रूफटॉप हॉटेल आहे. हे इथे पण एक हॉटेल आहे, दिलजीत कॅफे, आणि इथे समोर दुसरं एक हॉटेल आहे. आणि इथे पोहोचल्यानंतर, अच्छा, इथे एक हे मूर्तिकाराचं पण दुकान आहे. इकडे वेगळ्या वेगळ्या टाईपच्या मूर्त्या आहेत, छोट्या मोठ्या, आणि सुविनियर्स तुम्ही इकडनं विकत घेऊ शकतात. हे इकडे एक हॉटेल आहे, टेम्पल ऑन द गँजीज, ज्याच्या रूफटॉपवरती तुम्हाला चांगलं व्ह्यू मिळेल. आणि इकडे एक चायचं दुकान आहे. इथे भरपूर गर्दी असते संध्याकाळच्या वेळी. तसं बघितलं तर इकडे प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये संध्याकाळच्या वेळी तुम्हाला गर्दीच भेटणार आहे. आणि हे आता तुम्ही बघाल, इकडे अस्सी घाटचा नोटीस बोर्ड लावलेला आहे. या टायमाला अस्सी घाटचं जसं मी तुम्हाला सगळं दाखवलं, तर ते एवढं तिकडे काय गर्दी नाहीये, कारण तिकडे थोडंसं ऊन आहे. हे इकडे एक शिल्पकार होता, आता थोड्या वेळापूर्वी हा हे मूर्तीचे पेंटिंग करत होता, हनुमानजीच्या मूर्तीची. आणि हे इथे एक मात्र पार्किंग आहे इकडचं, ऑफिशियल गव्हर्नमेंट पार्किंग आहे. नेहमी फुल असतं इकडे संध्याकाळच्या टायमाला स्पेशली, पण सकाळच्या टायमाला तुम्ही इकडे जर आलात तर तुम्हाला इथे पार्किंगची सोय मिळू शकते. आणि मग इथून सगळ्या लाईनी तुम्हाला इकडे चांगली चांगली दुकानं भेटतील. हे एक फूड कोर्ट आता रिसेंटली तयार झालेलं आहे, मस्तपैकी बसून खायला तुमच्याकडे सोय आहे. आणि जसं मी इकडे सांगितलं, संध्याकाळी फुल हा एरिया भरलेला असतो. समोर जे रेस्टॉरंट्स आहेत
ते सगळे रेस्टॉरंट्स गंगा किनारे आहेत आणि इथून एक मस्त व्ह्यू तुम्हाला भेटेल. आउटसाईड सिटिंग, इनसाइड सिटिंग पण आहे इकडे, पण आउटसाईड सिटिंग मध्ये तुम्हाला एक चांगलं व्ह्यू भेटू शकतं इकडनं. आणि इथे परत या रोडवरती पण बरेच रेस्टॉरंट्स आहेत. हे असं लाईनीमध्ये इथे सगळे रेस्टॉरंट्स आहेत आणि हे आता अस्सी घाटाचं मेन एंट्रन्स आहे. इकडनं आपण आत शिरणार आहोत. हे असं तुम्हाला या साईडनी अस्सी घाट दिसेल.